मागील सभेच्या प्रश्नी वाचून कायम करणे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवून घनकचरा सांडपाणी व्यवस्था त्यानंतर जलजीवन मिशन बाबत चर्चा या सभेमध्ये झाली होती. त्यानंतर भटक्या जनावरांसाठी निवारा शेड तयार करणे व व्यवस्थापनाबाबत सभेमध्ये चर्चा झाली. आपले सरकार सेवा केंद्र या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ज्या 592 सेवा आहेत याबाबत चर्चा झाली होती. बालविवाह प्रतिबंध, बाल अत्याचार प्रतिबंध या विषयावर पण या ठिकाणी सभेमध्ये चर्चा घडून आणली होती. जिल्हा परिषद आयोजनाची परिपत्रकाचे वाचन या सभेमध्ये केलं होतं. आदिशक्ती अभियानाबाबत चर्चा झाली होती. जनगणना 2027 या अनुषंगानं नियोजनाबाबत चर्चा झाली होती. मेरा गाव मेरी धरोहर योजना याबाबत चर्चा या ठिकाणी झाली होती आणि आयोजकीय अध्यक्ष यांच्या परवानगीने येणाऱ्या विषयाबाबत चर्चा या सभेमध्ये झाली होती. बरोबर आहे प्रश्न? पुढचा विषय ठेवलेला आहे. आपल्या गावामध्ये जे कुटुंबाचं सर्वेक्षण आहे ते सर्वेक्षण आपल्याकडे प्रगती घेऊन करत आहे. त्या प्रकारे आपण कुटुंबाची माहिती देणं आपली जबाबदारी आहे. नागरिक म्हणून आपण सर्वांनी त्या प्रगतीकडनं सहकार्य करावं असं मी पंचायत सर्वांना आवाहन करतो. आणि आपल्या कुटुंबाची गणना प्रथमदर्शनी आपण करून घ्यायची आहे. 2027 मध्ये आपली रेग्युलर गणना होणार आहे. आता 15 जूनपर्यंत कुटुंबाची गणना हा प्रोग्राम लागलेला आहे. तर आपल्याकडे 8 प्रगणक आहेत. त्यांना विशिष्ट असे कुटुंब आपण पाठवून दिलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या गावाचा सर्वे होणार आहे. आपलं चांगल्या पद्धतीचं काम आपल्या गावात कसं होईल, जो काही निधी आहे त्या माध्यमातून जास्तीत जास्त उपलब्ध करून घ्यायचं, त्यासाठी आपण या जनगणनेसाठी सर्वांनी सहकार्य करावं असं मी या निमित्तानं आपल्याला सांगतो. या प्रगणकाबाबत काही तक्रारी आहे का कोणाची? आले असतील ना प्रत्येकाकडे? डोलेवाडीमध्ये मी कालबाबा ग्रामसभा घेतली, तिथं अशी तक्रार होती काहीतरी मुलं घेऊन फिरतात म्हणे. असं काही आपल्या गावात नाही फिरताय? मुलं म्हणजे आपल्या शाळेमध्ये लहान लहान मुलं येते असे 4थी मुलं घर दाखवण्यासाठी घर दाखवण्यासाठी, पण ते उन्हात आणायची एवढी एक सूचना द्या. पुढचा विषय आपण ठेवलेला आहे शासकीय विभागाचा आढावा. त्यामध्ये ज्या त्या विभागाचा आढावा ज्या त्या विभागाने दिला पाहिजे आणि म्हणून प्रथमदर्शनी मी माझ्या स्वतः ग्रामपंचायत विभागाचा सुरुवातीला आढावा होतो. ग्रामपंचायतीचा सन 25-26 या वर्षामध्ये ग्रामपंचायतीने जे काही लेखाजोखा आहे ग्रामपंचायतचा, त्याच्यामध्ये उत्पन्नाच्या बाबी काय आहेत ग्रामपंचायत कशी चालते, त्या अनुषंगाने ग्रामपंचायतच्या ज्या काही मूळ बाबी आहेत त्याच्यावर आपण थोडासा पुस्तक त्या संदर्भामध्ये आपण बघूया. ग्रामपंचायतचे घरपट्टी, सेस कर, वीज कर, व्यवसाय कर या बाबी कराच्या बाबी आहेत ग्रामपंचायतच्या आणि म्हणून त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळत असतं आणि त्या उत्पन्नावर ग्रामपंचायत चालत असतं. त्यामध्ये बाबतीत विशेष पाणीपट्टी आपल्या ग्रामपंचायतीला 9,36,630 रुपये प्राप्त झालेले आहे. नळगडीचं 3,38,300, इतर गतीतून 3,301 रुपये प्राप्त आहे. आरोच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला 2,05,365 रुपये प्राप्त झालेले आहे. अनुदान भेटली 2,100 आणि टँकर अनुदान आहे आपल्या गावातून टँकर भरून दिले जातात शासनाला. त्यापूर्वी ग्रामपंचायतीला 70,800 रुपये प्राप्त झालेले आहेत. याच अनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचारी पगार 3,67,347 इतका खर्च झालेला आहे. नळपाणी पुरवठा दुरुस्ती 2,02,993 रुपये खर्च झालेला आहे. टीसीएल आपण जे पाण्यामध्ये मिसळतो त्याच्यावर 1,500 इतका खर्च झालेला आहे. पाणी पुरवठा वीज बिल 1,97,370 रुपये खर्च झालेला आहे. बँकेने परस्पर कपात 125 रुपये कपात करून घेतलेली आहे. आरोग्य दुरुस्तीवर खर्च 19,950 रुपये झालेला आहे. आणि पाणी पुरवठा सेट ग्रामपंचायतीने बांधकाम केलेला आहे त्याला 3,58,706 रुपये
असा एक या गेटवरचा पाणी पुरवठ्याच्या गेटवरला खर्च आहे. 15 जागाच्या निधीमधून ग्रामपंचायतीने जे काही कामं केलेली आहेत ते कामाच्या बाबतीत मी या ठिकाणी वाचन करतो आहे. सन 25-26 या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायतीला 52,70,579 रुपये प्राप्त झाले होते. त्या अनुदानामधून अंगणवाडी शिशुविकरण करणे 1,78,261 रुपये, घनकचरा व्यवस्थापन डिझेलपोटी खर्च ग्रामपंचायतीने 1,12,750 रुपये खर्च केलेला आहे. बागवान मळा पाईपलाईन करणे 1,34,682 रुपये खर्च झालेला आहे. सार्वजनिक शौचालय दुरुस्ती 1,602 रुपये खर्च झालेला आहे. ट्रॅक्टर टायर खरेदी 34,500 रुपये खर्च आहे. रायतीवाडी रोड नुकसान वगैरे रस्ता काँक्रिटीकरण करणे 2,71,355 रुपये खर्च आहे. वैदवाडी पाईपलाईन करणे 2,22,760 रुपये खर्च आहे. राजवाडा गटार करणे 2,75,743 रुपये खर्च आहे. सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन वैदवाडी 65,678 रुपये खर्च आहे. सिंधुली नगर रस्ता काँक्रिटीकरण करणे 2,22,825 रुपये खर्च आहे. आरोप बसवणे 2,70,000 रुपये इतका खर्च आहे. आपले सरकार सेवा केंद्र 70,608 रुपये खर्च आहे. एवढं खर्च या विधायकाच्या निधीतून गेडवर झालेला आहे या आर्थिक वर्षामध्ये. ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची, तर आज सरपंचांना पत्र असं की आजच्या ग्रामसभेमध्ये पुढील वर्षात ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची त्यांनी आजच नाव नोंदणी करा. आणि आपल्याकडे आपण शिंदे म्हणून त्यांच्याकडे नाव दिले तरी पण चालत. परत महाविस्तार आहे ज्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे बाकी असेल त्यांनी कृषी विभागाचं महाविस्तार आहे जे आहे ते डाउनलोड करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये. काही अडचण आली तर मला विचारा. ॲग्रिस्टॅकच्या आय डी ज्या शेतकऱ्यांचे बाकी असतील काढायचे ॲग्रिस्टॅक आय डी पण काढून घ्या. तसेच महाडिबिटेड पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, अवजारे, शेडनेट, पॉली हाऊस आणि चापपट, स्प्रे पंप, बियाण्या संदर्भात जरी ऑनलाईन करायचं असेल तर महाडिबिटेड पोर्टलची वेबसाईट चालू आहे. पहिले लॉटरी सिस्टीम होती, आता लॉटरी सिस्टीम बंद करून जसा अर्ज येईल तशी अर्ज बाहेर काढले जातात. आता 2-1 महिन्यामध्ये आता अर्ज बाहेर नाही आले आणि आता खरीप हंगाम सुरू झाले, आता अर्ज येतील. आणि याच्या पुढं पिकांमध्ये फेरपालट करा, कारण उन्हाचं तीव्रता अशी आपण पाहतोय अशीच वाढते. तशीच ड्रीपचं आमच्याकडे महाडेबिटी पोर्टलला या उन्हाचा किंवा अल्निनोचा सगळ्यांनी आता ऐकायचा असेल, अल्निनोच्या प्रभावामुळे उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. तर ड्रीप किंवा फळबागेला पाण्याचं व्यवस्थापन, मल्चिंग, जैविक मल्चिंग करा. त्यासोबतच खताचा तुटवडा निर्माण होतोय, हिरवळीच्या पिकांचा वापर करा. आता वेळ आहे ज्यांना हिरवळीचे खत तागाचे पीक पेरता येईल त्यांनी तागाचे पीक पेरा. पाचट व्यवस्थापन करा, पाचट जाळू नका. त्यासोबतच फळबागेच्या आठवडीने ज्यांना फळबाग लागवड करायची होतं काय फळबाग लागवड करतो आपण, तर आमच्याकडे सगळे प्रश्न तसेच आहे. फळबाग लागवड केल्यानंतर आम्हाला फळबाग लागवड करायची, फळबाग लागवड करायची असेल तर फळबाग लागवडीच्या आधीच तुमचं पूर्ण इस्टिमेट मंजूर पाहिजे, मग फळबाग लागवड करता येईल. कोणा काही अडचण असते. आणि आता पहिल्या पावसात भूमीचे ट्रॅप म्हणजे त्याला काही खर्च नाही. आपल्याकडे भूमीचा इतका उद्रेक आहे पण आपल्या लक्षात येत नाही भूमी म्हणजे उन्ही. आता उन्हाचं जेव्हा भूमी कमी होती, जेव्हा खूप पाऊस होतो तेव्हा त्या पावसामध्ये भूमी उद्मरून जाते किंवा तिची पुढची पिढी संपुष्टात येते. आता ऊन पडल्यामुळे भूमीचा उद्रेक वाढलाय. ज्या शेतकऱ्यांच्या शेताजवळ कडुलिंबाचं झाड असतं त्याच्या खाली एक साधा छोटा खड्डा करून त्याच्यावर तो बल्ब लावा. या गोष्टी पहिल्या पावसात जे कोशावस्थेत भूमीचे किडे जमिनीत ते बाहेर येऊन त्यांची अंडे घालण्याची प्रोसेस करता. एक भूमीचा किडा जवळजवळ 50 ते 80 अंड्यांना जन्म देतो. त्यामुळे भूमीचा किंवा भूमीचा उद्रेक होतो. त्यामुळं कोणतं जर अडचण आली तरी पण मला विचारा. पण भूमीचे ट्रॅप, कारण हीच एकदम वेळ आहे. आता पहिल्या पावसात भूमीचे कोष बाहेर येतात आणि त्यांची सवय प्रकाशाला टक्कर देते. म्हणून कडुलिंबाच्या झाडाखाली 2 फुटाच्या अंतराने बल्ब लावायचा. पहिले पिवळे बल्ब होते तसा आणि त्या प्रकाशाला टक्कर देऊन ते
पाण्यात पडतील, पाण्यात एखाद होते कीटकनाशक टाका किंवा ऑइल टाका, म्हणजे ते मरून जातील, पुढची पिढी निर्माण होणार नाही. आणि त्यांचं खाद्य कडुलिंबाचा पाला 7 ते 9 या वेळेस जर तुम्ही हा प्रयोग केला तर बऱ्यापैकी मुलीचं, आणि मुलीला हाच एक पर्याय, बऱ्यापैकी मुलीचं नियंत्रण होईल. काही अडचण असेल तर मला विचारा. तुमच्या विभागाच्या काही नवीन योजना असेल तर सांगू शकता. नाही की असं असेल का असं कोण आणलं? पाटील तुमचं काही सांगायचं का? गावामध्ये गेल्या 1 महिन्यापूर्वी आम्ही एक बालगाव बनवला. या ग्रामसभेच्या निमित्ताने मी आपणास पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की आपल्या गावामध्ये बालविवाहाचं प्रमाण होताना दिसतं मला थोड्यामध्ये बालविवाह होत आहे. ते झाले नाही पाहिजे असं सर्वांनी आपण सामूहिकरित्या प्रयत्न केले पाहिजे. याच्यामध्ये त्या कुटुंबाला विनाकारण नगरपर्यंत न्यावं लागलं आणि विनाकारण हॅरेसमेंट होती. जर ते लग्न झालं असेल तर तिथं गुन्हे दाखल करण्याची वेळ आली असते. तर माझी या निमित्तानं विनंती आहे की आपल्या गावामध्ये बालविवाह कसा होणार नाही यासाठी आपण सर्वांनी सर्वांना आपण एक वेगळं थोडंसं करू, जागृत करूया. कायद्यात बालविवाह झाला तर अशा थोडक्याही स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे. आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये ते गुन्हे होणार नाही अशी आपण सर्वांनी जबाबदारी काय म्हणतात दखल घेऊया. 37,148 रुपये 31 मार्चला बँक बॅलन्स आहे आपल्या ग्रामपंचायतचा. त्यानंतर बरेच कर्मचारी पगार आहे. इतर बाबी दरवर्षी खर्च सारखा खर्च चालू असतो, उत्पन्न होत राहतं, खर्च सुरू असतो. याची सर्वांनी नोंद घ्यावी. ग्रामपंचायतीला सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळे आणि काय म्हणतात काही बंधनं निर्माण झालेली आहे. ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत कर्मचारी पगार, पाणी पुरवठा याच बाबतीत खर्च करण्याचे अधिकार आहेत सध्या तरी. अजून ती बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळं सध्या त्या विषयावर आपल्याला कुठल्याही हेडवर खर्च करता येणार नाही. बरेच लोक सांगत असतात की आमच्याकडे मोठं टाका, इकडे हे टाका, तिकडे ते टाका. असं काही प्रकार आपल्याकडे सध्या तरी आपल्याला ते अधिकार नाही आहे. जेव्हा आपल्याला अधिकार प्राप्त होतील तेव्हा आपल्या अधिकारप्रमाणे ते कामं केले जातील. आचारसंहिता असल्यामुळे धोरणात्मक निर्णय काही करता येणार नाही. परंतु ग्रामपंचायतचा आर्थिक लेखाजोखा ग्रामसभेपुढे मांडणे त्याला मान्यता घेणे आपण या विषयावर सविस्तर अशी चर्चा या ठिकाणी केलेली आहे. विविध विभागाचा आढावा पण आपल्या सर्वांच्या समोर झालेला आहे. तुम्हाला जर आयटीच्या विषयामध्ये काही विषय जर मांडायचे असतील फक्त तो धोरणात्मक निर्णय या ठिकाणी होणार नाही. परंतु काही ठिकाणी अडचण निर्माण होत असेल, पाण्याचा प्रश्न निर्माण होत असेल तर असे प्रश्नावर आपण या ठिकाणी चर्चा करू शकतो. कुणाला काही बोलायचं असेल तर आपण तुम्ही सुचवा. सर, गावांमध्ये जे भटके कुत्रे फिरतात इकडं तिकडं आणि ते कोणालाही चावा घेऊन राहिले, पण त्याच्यासाठी ग्रामपंचायत काही उपाययोजना करेल का? हो, करेल. ग्रामपंचायत आपले हे आहे वेटरनरी विभागाला आपण त्यांना त्यांच्या बाबतीत माहिती कळवलेली आहे. आता जर तसं काही होण्यासारखं असेल तर आपण त्याची व्यवस्था करू शकतो. ग्राहक नाव त्या ग्राहकाच्या रेडी हे दोन्ही घ्यायचं, यांचा स्पॉट पंचनामा करायचा, दोघांचा पंचनामा करून पाटील साहेबांकडे येऊ दे. पाटील साहेबांची सही घेऊन आपल्याला हे जे मीटर नंबर तो चेंज झालेला आहे त्याचे आकडे चेंज केले, यांचा नंबर 1ला येऊ दे, नंबर 1 आणि याच्यावर आम्ही ती अमाऊंट आहे ती त्या मीटर नंबरनुसार दुरुस्त करणे. अशा पद्धतीने जावं लागेल. असे काही प्रॉब्लेम आले मधून तो नाही कोणी भेटलं साहेब नाही भेटते, पण समजा कोणी नाही भेटलं तर मला विचारायचं मी तुला करून देतो. अशा पद्धतीने याचं काम करण्यात येईल. भाऊचा राहिला लोडशेडिंगचा विषय तो आपले विषय असा आहे आपले काही क्लिअर आहे जे विद्युतीनं निर्मिती होती
या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळं आपल्याला जे लोडशेडिंग निर्माण झालेली ते तांत्रिक अडचणीमुळे फिल्टर प्लॅन आहे, फिल्टर प्लॅनला सुद्धा प्रॉब्लेम झालेला होता. मागे जनरेशन आपले जनरेशन सुद्धा कमी झालेलं होतं. त्या जनरेशन फिल्टर प्लॅनमुळे न झाल्यामुळं आपल्याला जो विजेचा दाब येतो तो तेवढा आपल्याला पाहिजे. आपल्याला इथं 5 मेगावॉट लागतात, आपल्याला इथं 2-3 येतोय. तर आपण काय करतो त्या ठिकाणी आपल्याला गाव पण करते म्हणजे जिथे धंदे पाणी व्यवसाय आणि जे काय आपलं कमर्शियल पॉईंट चालत असतं आपण त्या ठिकाणी न करता लाईट पुरवावं लागते. कारण की आपल्याला गावात गळत फिरतं सगळ्या गोष्टी कमर्शियल पॉईंट दुकानात मोठे. आता तुमच्या आपल्या इकडे फक्त आपलं सगळं आडावाड्यासारखं रोड आहे तर आपण हे गव्हर्नमेंट लाईन आम्हाला वाड्यापर्यंत लाईन आलेली आहे. फक्त आरोग्य काही तांत्रिक अडचणी आलेले आता ते मामाला घेऊन आम्ही गावात कुठं ग्रामपंचायतला घेऊन आम्ही ते सगळं विषय तिथं सॉल्व्ह करतो. आता तिथं काही मुळे आपल्याला तिथं प्रस्ताव आपण आणलेला आहे काही तांत्रिक अडचणी अडचणी दिल्या होत्या आपण ते आणून प्लस त्याच्याबरोबर 2 टिप्प्या पण गावात आणलेल्या आहेत. अजून मी 2 टिप्पे चालत आम्ही प्रस्ताव पण दिलेले आहे. आपल्याकडे टोटल 9 टिप्पे विभाग आहे. 9 टिप्प्यापैकी 3 टिप्पे आपल्या कांगाव रोड आणि गोरीमधून नाही, बाकीचे 3 टिप्पे आपल्या फाट्यावरती आणि या खालच्या रस्त्याला आपण रायगड रोडला एक केली आणि पुन्हा रोडला आपण 2 टिप्पे टाकलेले आहेत. अशा प्रकारे आपलं जे घराचं कमर्शियल आणि जे सॅनिटरी कनेक्शन आहे ते पूर्णपणे आपण प्रिपेअर नाही करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आणि आपण त्याच्यावरती लक्ष बोलावं जेणेकरून आपले वगैरे येतो आपले काही नाही ऐकत नाही सांगून पण तुम्ही पाहिजे ते होऊ नये त्याच्याकरता आपण कन्स्टेबल वापरणार आणि कन्स्टेबलचा त्यावेळेस थोडंसं उत्पन्न झाल्यानंतर बंडल भेटायचं त्याचे रेट वाढून गेले कॉन्ट्रॅक्टने एक गेला असतं वेगळं निघाले या असं काही करता काढून आम्ही आता जायला भेटण्याचा विषय टायमिंग त्याचा हा कसं नसते ते डायरेक्ट नियम अचानक करतात ते 6 आहे ना 6 लोक त्यांनी फिक्सच केले जातात त्याच्यानंतर आपण जी यंत्रणा लागते ती ऑफिस करून लागते आपल्याकडून लागत आम्ही स्वतः काय करते बाहेर लाईट केल्यानंतर हिचं जो आहे ना तो विषय आम्हाला फोन येत नाही तुमचा फोन आला आम्हाला हो आम्हाला माहिती नाही आमच्या इंजिनियर पर्यंत काही जात असते जर इंजिनियर लोकांनी आम्हाला सांगितलं तर की आम्ही तुम्हाला फॉलो देत असतो दोन कौला डेअरी मला फोन चालू असते तुम्ही सबस्टेशन करू शकता मला करू शकता साहेबांना मी करू शकतो तुम्हाला माहिती पूर्ण मिळाली असेल तर साहेबांशी अहो मी जर नसेल तर मी जर बाहेर असेल तर साहेबांना फोन करा साहेब आम्ही तुमच्या काय बरोबर आहे ना मी तर नसेल तुम्हाला ते सांगतो असं कसं आहे मी एकटा परवान्यात माणूस आहे सगळे सबस्टेशनला मला परमिट घ्यावं लागतं मामांच्या समोर माझ्या अधिकाऱ्यांसमोर आम्ही तो विषय फायनल केला बरोबर सरपंच साहेबांसमोर आम्ही तो विषय परमिशन फायनल केला ती म्हणलं एक तर परमिट कमी करा जेणेकरून मला इकडच्या भागामध्ये लक्ष देतात नाही संमती नाही संमती नाही फक्त ज्या तांत्रिक माझ्या अडचणी होत्या मी सरपंचासमोर गावाला आपले काही लोक होते त्यांच्यासमोर अहो पण मी जर माणूस काय साहेबांना सांगतात ना किंवा ओंकारला सांगतात आता मी जर नसलं ओंकारला सांगतात अहो साहेबांनी साहेब साहेबांनी गावाकरता निवडणूक करेली तुम्ही हे उत्तर द्यायला पाहिजे तुमच्या हाताखाली 4 माणसाला त्यांचा नंबर द्या जर तुमच्याकडे प्रश्न त्यांचा नंबर सगळ्यांकडे आहे तुमच्याकडे आहे फक्त मी जर नसतो त्या दिवशी तो विषय राहतो मी नसतो त्या दिवशी तो विषय राहतो क्लिअर करून घेतो अरे वाले पर्यंत कशी कशी आली काय कुठं प्रॉब्लेम आले काय आले कशी सगळ्या गावाला सांगा आता ज्यावेळेस तिथे प्रॉब्लेम आली त्याला त्यावेळेस मग सगळे गव्हर्नमेंटला कॉन्टॅक्ट केला होता जिथे तुमची जमीन असेल तुमचा मित्र कोणी बघा आपल्याला काम होणं महत्वाचं राहतं मग तुमचे मित्र म्हणजे दादा असेल पण दादाची कॉन्टॅक्ट
जसं की तो कॉन्टॅक्ट केलं, सचिन भाऊ कॉन्टॅक्ट केलं, महेश भाऊ कॉन्टॅक्ट केलं, या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांनी तो जो रस्ता जो आहे त्यांचे मित्र संपर्कामध्ये होता तर त्यांनी तो आरोग्य काढून दिल्यामुळं आज ही लाईन नाव येतात 2 ते 3 महिन्यातच आपल्या गावाकडे घेतली. आता मेमो बंद होते त्याच्यामुळे बंद होती नाही, आता चालू झाली नाही का आज दुपारपासून ते मेमो सुरू होते. देवतळ्यापासून एक विषय सांगा. देवतळ्यापासून विषय सांगा. देवतळ्यामध्ये नाही होती ना कॉन्टॅक्ट नाही नाही तसं नाही होती ना तसं नाही झालं की अहो ग्रामपंचायत कुठेतरी आपल्याला काम पूर्ण करून घ्यायचं सांगायचं बस. नाही नाही अरे त्याला ग्रामपंचायतचा पाठिंबा होता ना तुला अरे मग बोलताना ते अशी बाजू धरून मी बोलायची बोल ना. तुम्ही जे सांगशाल त्यानुसारच होईल. आता ते पंचायत साहेब मामा त्यांनी यांचं कॉन्टॅक्ट माझ्या अगोदर मित्र झालेलो आणि मला त्यांनी बोलवलेलो. सदर विषय हा 4 वर्षापूर्वी प्रॉब्लेम येते माझ्या आमच्या कानावर माहिती मला ऐका ना फटाफट जर उपाययोजना झाल्या असत्या तिथून मागच काम पूर्ण झालं असतं. बरोबर आहे. आता गावठाण लाईट आपल्याला सगळी आली असती. 4 वर्षापूर्वी ऐका ना तो कॉन्ट्रॅक्टर एकच आहे. ऐका ना वर्षापूर्वी आली ते कॉन्ट्रॅक्टर आणि हा कॉन्ट्रॅक्टर मध्ये एकच आहे. अरे बाबा मागच्या वेळी काय ऐका ना सब कॉन्ट्रॅक्टर भरपूर टाकले पण एजन्सी एकच आहे. बरोबर बरोबर ना. सेंट्रलचं कमांड आहे त्याची. बरोबर त्याच्यावर राज्य शासनाची कमांड नाही. बरोबर त्याच्या सेंट्रलचे तो काय मालिक नाही. बरोबर तो आला ना मेन ग्रामपंचायतला काय पण येणार ना. बरोबर ते सगळ्यात महत्वाचा तो सरकारी कर्मचारी आपल्याला सगळे सही सांगतात. सगळे सारखे आणि हे सांगतो आता जे लाईन समजा काही त्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच तिथले जे प्रास्ताविक लोक आहे ना सगळ्यांना विचारायचे पुढे हातच नाही घालायचा बरं का. आणि माझ्या आपल्याला आमचं काय लाईट जेवढी येईल तेवढा तुम्हाला प्रकाश होईल. सिटी लाईट लावायचं सिटी लाईट येणार आहे. 15,68,000 रुपये या गावचे पहिले ती मंजूर आहे. याची विचाराच्या नावाखाली झाली की भारती भारती यांचं काही नाही. तर त्या गावच्या लाईटी का बघून मामा ते लोकच आले नाही मान सोडून द्या. 2 दिवसामध्ये ऐका मामा 2 दिवसामध्ये त्या रोडचे ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंतचं सोमवारपर्यंत तुम्हाला इथे कनेक्शन ठेवते दिसणार नाही. त्याचा फोन येईल त्याचीच लाईटी का जोडला तुम्ही का जोडला तो एरिया कोणाचा आहे एकच मिनिट तो एरिया कोणाचा आहे तो प्रॉब्लेम त्यांचा आहे ना. मी 100 वेळा सांगितलं तर तो लाईट जोडायला पाहिजे सगळ्यांना.
तो प्रॉब्लेम कोणता आहे? जे झाला असेल ते बघू आपण. पाहून तर इथे सगळ्यांसमोर सांगा, सगळ्यांसमोर सांगा. जे झाला असेल ते मला सुद्धा 2-3 वेळ टाईट मारलेली मला डायरेक्ट पुरावे रेकॉर्डिंग घ्या. ठीक आहे ना. आम्ही कामात राहतो महाराज, तुम्ही काय तुमच्याकडे मागा तुम्ही बरं का हे नका माझ्याशी सेवा दिली. सेवा दिली ना तुम्ही जनतेची सेवा करा. जबाबदारी ती. हे नका तुम्ही पूर्ण करायचं बरं का? हे नका सांगू तुम्ही. तुला मी सांगू, तू अधिकारी आहे, तू अधिकारीची भूमिका गाजव. अधिकाऱ्याची भूमिका गाजव. विचारवरच्या एवढ्याला विचारा सचिन भाऊ विचार रात्री 12 वाजता योग्य भाऊ येतो काही माणूस तुम्ही कसं काय नाही म्हणता. तुम्ही ते सांगता टाकायला आमची माणसं देत नाही ना. कोण येते तुमची माणसं? मान्य करतो ना आम्ही तुमच्या कामाचं आम्ही मान्य करतो ना. मान्य केलं ना. आता ते मला काय म्हणते ते लाईन नाही त्यांच्या हाताखाली 4-5 वाळे मिनिट ऐका नाही सरपंच. थोडी भाषा लेट करा ना. लेट करा पण बोलताना कधी प्रेमचं भाषा ठेवा. प्रेमाने बोला अहो हे कसं असं माहिती का? नाही त्यांच्या मी काय आलेले आम्ही काढले नाही विषय कसं नाही तो आता हे जे बोलताय का यांच्या रात्री 11-12 फोन राहत्या आम्ही राहतो सबस्टेशनला या असं बंगाल म्हटलं त्या पोराला उचलायला कुठे पूर्ण पडलं वरतून पाऊस चालू केलं पूर्ण पडलं. मला थंडी वाजली म्हणजे अख्खं फुटलं ते पोरगं. आम्ही जाऊन दुसरा विषय घ्या. कचरा महिलांनी तिकडं मागे येत नाही का? तेव्हा तुमच्या तक्रारी असे मागे वारंवार आपण मीटिंगमध्ये सांगितलं सांगितलं काही आजारी बाया काय तुम्हाला सांगणार नाही आपली कंत्राचा ट्रॅक्टर डायरेक्ट थांबवून नगरपालिकेने दंड चालू केलाय. वल्ला वेगळा सुका वेगळा जे काही झाले त्यांच्यावर डायरेक्ट एनसी दाखल आहे. आपले लोक काही ऐकण्यास तयार नाही. त्याच्या भागात सांगा हे जसं तुम्ही सांगायला या बाकी प्रश्न मांडले पुढे महत्वाचा विषय झाला. यांचं म्हणणं असेल तुम्ही 4-5 बाया लावा ते सगळं सेपरेट आणि तो जर करायला गेलं ना दिवसभरात एकच ट्रिप सेपरेट दिलं ना टेन्शन नाही. ती बकेटला आता कोर्टाने आपण खर्च बंदी केली ना. आपण 9 एप्रिलला एक बकेटचं प्रतिष्ठित दाखवलं होतं. प्रत्येक घराला 2 बकेट देणार होतं. एक ओल्या कचऱ्यासाठी एक सुक्या कचऱ्यासाठी. त्याची साधारण 5-7 लाख रुपयाची खरेदी. ते पैशाची तरतूद आपण करून ठेवली.
एकदम सुंदर क्वालिटीचे त्याला शासनाचे काही निकष होते त्यालाही मार्ग काढला होता आम्ही. तर त्याच्यानंतर नेमकी ग्रामपंचायत बॉडी सुंदर संपली. कोर्टात केस लिहिली आहे 14,314 ग्रामपंचायतींना निर्बंध आहे. आपल्या एका ग्रामपंचायतीला नाही गैरसमज व्हायचा ना आपल्याच ग्रामपंचायती केस झाली ना आपल्याला निर्बंध आहे. 14,314 ग्रामपंचायती राज्यात त्याच्यामध्ये निर्बंध आहे की कोर्टाची केस लागली का परमिशन आली आपण ती कलेक्शन मध्ये ते करून देणार पैसे तसेच ठेवलेले आपण. मंदिरला येणार असतात खंडोबा मंदिरला येणार असतात एक सुद्धा लाईट नाही. मी याच्या पूर्वी कंप्लीट केली होती. तिथं आम्ही राहिला आहे विशेष भाविक येत असतात संध्याकाळी. तिथं साप वगैरे प्राणी फिरत असतात तर तिथं लाईट नाही बसणार. काही घटना झाल्यावर बसणार त्याची विषय असा आहे सध्या ग्रामपंचायतीला कुठल्याच वेळेवर अधिकार ठेवलेले आहे. जरी आपल्याला काही त्याच्यावर खर्च करता येणार नाही. जेव्हा आदेश प्राप्त होते त्या बांधकामासाठी आपण जेव्हा परमिशन आपल्याला मागतो तर आपल्याला कोणत्या बांधकामासाठी परमिशन दिली जाते कोणत्या बांधकामासाठी परमिशन टाकली जाते तर आमची फार आमचं काम तर आम्हाला बांधकाम परमिशनचा अधिकार ग्रामपंचायतीला नाही. ज्या 7 पंचायती आहेत संगमनेर, घोलेवाडी, उतरवाडी, सुकेवाडी, घोलेवाडी आणि आश्विपूर आणि संगमपूर याच्या पंचायती आहेत. आणि जिल्हाधिकारी साहेबांना कळवलेलं आहे की या पंचायतीची बांधकाम परमिशनचा अधिकार काढून तर ते आधी काम वगैरे त्यांच्याकडून आपण ते परमिशन घेतो. आणि जो पहिला विषय आहे बांधकाम परमिशनसाठी आपल्याला येतं. आता गावठाणामध्ये असेल तर ग्रामपंचायत ठीक आहे. शेतातले जे गट आहे तो त्याचा अधिकार ग्रामपंचायतीला मिळत नाही. आता तुम्ही जे बोलले आता मी आणतो तुम्ही जे गावाचे लोक येतात तुम्ही ते परमिशन द्यायच्या आधी चांगलं